आज 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिवस। आजचा दिवस प्रत्येक व्यक्तीसाठी खूप खास आणि अभिमानाचा दिवस आहे, कारण आज आपण साजरा करत आहोत 15 ऑगस्ट, भारताचा स्वातंत्र्य दिन। म्हणून आज सकाळी जरा गडबडच चालू होती। लवकर उठून स्वातंत्र्य दिनासाठी उपस्थित राहिलो। सोसायटीत संपूर्ण लूक बदललेला दिसत होता। सगळीकडेच तिरंगा फ्लॅग लावलेले होते। 15 ऑगस्ट म्हणजे फक्त तिरंगा फडकवण्याचा दिवस नाही, तर आपल्याला स्वातंत्र्याची आणि एकतेची जाणीव करून देणारा दिवस। ध्वजारोहण झालं आणि मग प्रभात फेरी सुरू झाली। सगळेच लहान मुलं छान रेडी होऊन सहभागी झाले होते। सगळ्यांच्या सहभागाने प्रभात फेरी छान पार पडली। दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला। आमच्या सोसायटीमध्ये खूप छान पद्धतीने साजरा करण्यात येतो। आज सगळीकडेच तिरंगाचे रंग दिसत होते। जागोजागी फ्लॅग लावण्यात आले होते। संपूर्ण परिसर तिरंगाच्या रंगाने सजून गेला होता। आज 15 ऑगस्ट आहे, तर आमच्या सोसायटीमध्ये बघा 15 ऑगस्ट सेलिब्रेट केलेला आहे। तिरंगाकडे पाहत असताना आपल्या देशासाठी बलिदान देणाऱ्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांची आठवण येते। प्रभात फेरी पण छान झाली। लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळेच प्रभात फेरीमध्ये होते। हातात तिरंगा घेऊन घोषणा देत होते। भारत मातेचे जयघोष करत होते। ही प्रभात फेरी चालली होती। स्वातंत्र्याचा अर्थ काय, आपल्या देशासाठी सैनिकांनी किती मोठा त्याग केला, याबद्दल छान विचार मांडण्यात आले। हे सगळं ऐकताना खरंच जाणवत होतं की स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालेलं नाही। यासाठी अनेक शूरवीर जवानांनी आपल्या देशासाठी त्याग केला। जगलो आम्ही तिरंग्याच्या सावलीत, जगलो आम्ही स्वातंत्र्याच्या हवेत श्वास घेतो आम्ही। शहीदांच्या रक्ताने भिजलेली माती, या मातीसाठी जगतो आम्ही। केसरी म्हणजे त्याग आणि बलिदान, पांढरा म्हणजे शांती आणि सन्मान, हिरवा म्हणजे समृद्धी आणि विश्वास। आज आहे आमचा याबद्दल छान विचार मांडण्यात आले। हे सगळं ऐकताना खरंच जाणवत होतं की स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालेलं नाही। यासाठी अनेक शूरवीर जवानांनी आपल्या देशासाठी त्याग केला, संघर्ष केला आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी स्वतंत्र भारताचे स्वप्न पूर्ण केले। संपूर्ण सोसायटीमध्ये 15 ऑगस्टचं सेलिब्रेशन झालंय। आज तिरंगाच्या रंगात रंगून गेली होती। आजचा दिवस आपल्याला एक गोष्ट सांगतो, तो म्हणजे स्वातंत्र्य मिळवणं जितकं महत्त्वाचं होतं, तितकंच ते जपणंही महत्त्वाचं आहे। आजच्या दिवशी, सुंदर दिवशी आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा हा दिवस सुंदर आणि स्वातंत्र्य दिनाचा कसा वाटला ते नक्की सांगा। आणि मी बघा सगळीकडे सोसायटीमध्ये फ्लॅग लावलेत। हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।